भारत गौरव आचार्यरत्न श्री 108 देशभूषण महाराज यांच्या आशीर्वादाने कोथळी, कुपनवाडी, तालुका चिक्कोडी व बेडक्याळ नगरी येथील शांतिगिरी ट्रस्टची शान असणारी उषा राणी हत्तीचे शनिवारी 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। उषा राणी हत्तीनी यांची गेल्या 50 वर्षात बेळगाव, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक धार्मिक कार्यक्रम, स्वामी समर्थ चित्रपट, जाणता राजा महानत्य, राजश्री छत्रपती शाहू महाराज या मालिकांमध्ये काम केले होते। त्यामुळे तिला महत्त्वाचे स्थान होते। बेळगाव जिल्ह्यात अशाच एका हत्तीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे। बेडक्याळ येथील उषा राणी हत्तीनी यांच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने महिला, मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। स्वामी, भक्त व ग्रामस्थ यावेळी हळहळ व्यक्त करत होते। श्री 108 आचार्यरत्न देशभूषण दिगंबर जैन शांतिगिरी ट्रस्टच्या माध्यमातून बसू लक्ष्मीवार माहूत उषा राणी यांच्या नेतृत्वाखाली हत्तीनी 5 ते 6 वर्षाची असताना 1971 मध्ये कर्नाटकातील साक्रीबेल एलिफंट सेंटरमधून तिला आणले होते। ही हत्ती शांतिगिरी ट्रस्टचा असली तरी ती बेडक्याळ येथील धार्मिक संदीप पोलिसांच्या आवारात राहत होती। विशेषतः बेडक्याळ येथील ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वराच्या ऐतिहासिक दसरा सण, दिवाळी आणि धुळवड पालखी सोहळ्यात हत्तीनीचे आकर्षण हा केंद्रबिंदू होता। माहूत बसी लक्ष्मेश्वर आणि त्यांचे कुटुंब हत्तीनीची काळजी घेत असत। उषा राणी आज अचानक आपल्यातून गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच शांतिगिरी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, नांदणी मठाचे श्री भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी, परिसरातील विविध संघ संस्थानाचे पदाधिकारी, श्रावक, जैन समाजाच्या श्राविका, ग्रामपंचायत अध्यक्ष, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी हत्तीनी येथील निवासस्थानी भेट दिली। चिक्कोडी येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सायंकाळी 6च्या दरम्यान बेडक्याळ सर्कल ते जुना बस स्टँडपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली असून रात्री उशिरा वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचे विच्छेदन करून शासकीय पशुवैद्यकीयांमार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले।